हर हर महादेव मित्रांनो, कालची रात्र तर चांगलीच गेली आणि आपण काल रात्री या पेट्रोल पंपावर थांबलो होतो आणि हा आपला टेंट आहे बघा. इकडचं वातावरण काल रात्री जरा लेट झाला होता म्हणून आपण काय दाखवलं नाही, पण इकडे एक नंबर वातावरण आहे बघा. सूर्यनारायण पण वरती आलेले आहे आणि 7-7:30 होत आले. एक नंबर वातावरण आणि हा आपला टेंट आहे. तर मित्रांनो, आता आपण इथून पुढं जाऊयात, सर्व पॅकिंग करूया, मग भेटूया. चला. नमस्कार मित्रांनो, आता आपण त्या पेट्रोल पंपावरनं पुढं आलेलं आहे. पुढं मला एक कालचेच त्यांनी फोन केले, ते माझ्यापेक्षा फक्त 5 किलोमीटर पुढं गेले. थोडक्यासाठी मी त्यांना फोन नाही केला आणि 5 किलोमीटर पुढं गेले. बघूयात, आपण गाडी थांबवतोय. आता गाडी भेटली तर आपण 5 किलोमीटर गेलो तर ते थांबलेत पुढे. बघूयात, भेटली तर ठीक आहे, नाही तर काय, आपला चलती गाड़ी का नाम, चलेंगे आगे आगे, देखते क्या होता है. नमस्कार मित्रांनो, आपण काल रात्री त्या पेट्रोल पंपावर राहिलो होतो आणि आज सकाळी मी त्यांना, काल मला एक माणूस भेटले होते, ते बोलले की मी डायरेक्ट झाशीला जाणार आहे. तर त्या आज मालेगावमध्ये पोचलेत, तर ते 5 किलोमीटर पुढं थांबलेत. तर ह्या दादाने मला 5 किलोमीटरची एक राईड दिली आहे, तिथपर्यंत ते मला सोडणार आहेत आणि तिथून पुढं आपण डायरेक्ट आपला प्रवास झाशीपर्यंत असणार आहे. त्यासाठी ते तिथं थांबलेत. मला त्यांना फोन केला, 5-10 मिनटासाठी ते माझ्यापासून पुढं गेले. तर आता भेटूया आपण त्यांना. ओके, तर मित्रांनो, त्या दादाने आपल्याला सोडलेलं आहे आणि आता आपण इथून आपल्याला गाडी आहे डायरेक्ट झाशीपर्यंत जाणार आहे. बघूया, किती पण असू दे, किती किलोमीटर असेल तेवढं आपण जाऊया. तर तिकडं ते हॉटेलमध्ये चाय नाश्ता जरा करतायत आणि इकडून आपल्याला जायचं आहे. जय श्री महाकाल. महाकाल जेव्हा सोबत असतात तेव्हा काही टेन्शनच नसतो. नाही, ये तो आगे रखेगा. तो आगे ही रखेंगे. हाँ हाँ. अरे भाई, आज तो तुम्हारा पूरा वीडियो बनेगा. भाई कैसा क्यों? चलो गाइस, जहाँ तक जाते हैं वहाँ तक अपन पहुँच जाएंगे आज. हमारा यही काम है, आपका अलग है. चला तर मित्रांनो, आपण आता निघालेलं आहे इकडून. कालचीच गाडी भेटली, दोन्ही पण भाव आपल्याला भेटलेले आहेत. आता ह्यांच्यासोबत जिथपर्यंत जातील तिथपर्यंत आपण पोहोचणार आहोत. बघूया आता काय होतंय पुढं. आगे पुलिस वाले हैं तो हम आगे के रास्ते से जाएंगे. उनको भी हम चकमा दे देंगे. आपला जरा गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे, जरा थोडासा करून घेऊया. बघूया, इथे गॅरेजमध्ये आलेलो आहे आपण. गाडीचा तर जास्तच प्रॉब्लेम होत चालला आहे. अजून इथून धुळे 10 किलोमीटर लांब आहे आणि गाडीचा आवाज तर काय विचारू नका. दोन्ही पण भाव नुसते लागलेत कामाला. आमची गाडी आता, माझ्यासाठी गाडी लय इम्पॉर्टंट होती, कारण की डायरेक्ट इंदोरपर्यंत सकाळी उठलो आणि फोन करून डायरेक्ट यांच्यासोबतच निघालो. आणि तुम्ही बघू शकता किती लांब लचक पहिल्यापासून तिकडून निघालो मालेगाव. तिकडून इकडं ही यात्रा चालली आहे सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी. बघा, मध्ये जो टायर पण पंक्चर, टायर भी पंक्चर हो गया अभी. पहले ही गाड़ी आवाज़ कर रहा था, अभी टायर भी पंक्चर हो गया. रुकता हूँ, अपनी गाड़ी है समझ के रुकता हूँ. अरे मैं किधर लेके जा, साले तुमसे नहीं जा रहा है तो मैं लेके जाऊँ. अभी भाई टायर पंक्चर निकालने जा रहे, तो बोले यार तुम गाड़ी में ही रुको, तो मैं गाड़ी में रुकूंगा. चलो आ जाओ जल्दी. मित्रांनो, आता आपण नाही म्हटलं तरी 70-80 किलोमीटर गाडी आपली पुढं आले मालेगावमधून.
आणि गाडीचं काम लय निघालाय. गाडीचा आवाज येत होता आणि त्याच्यानंतर परत आता गाडीचा टायरच पंक्चर झाला. तर ते दोघं जण गेलेत पुढे, पुढच्या गावामध्ये काय पंक्चरवाला आहे, तर तिकडं एक स्टेपने घेऊन गेलेत. ते पंक्चर काढून घेऊन येतील. तिथपर्यंत आपण गाडीमध्ये थांबणार आहोत आणि आपण बघूयात आज संध्याकाळपर्यंत. आपल्याकडे काय टाईम आहे. आज रात्रीचा आपला स्टे कुठं असणार आहे. एकदम नवीन ॲडव्हेंचर असतो आपला रोज. आणि टायर आता पंक्चर काढून घेऊन आलेत, नाही म्हटलं अर्धा पाऊण तास झाला. त्याच्यानंतर हे एक आले आणि एकाला आम्ही तिकडं ठेवलेलं आहे कारण की त्यांचा आम्ही जॅक घेऊन आलेला आहे. आता फटाफट आम्ही टायर बनवतो आणि निघतो तिकडं. बराच टाईम झाला इथंच थांबू नाही. बघूया जॅक लावतो फटाफट आणि निघतो. चला मी पण थोडा काम करतो. मित्रांनो, गाडी याची पंक्चर झाले, त्याचा भाव दुसऱ्या गॅरेजला. आता हा दुसऱ्या गॅरेजला गेलाय कारण की जॅक तर काय लागतच नाही. तुम्हाला दाखवतो तो बघ तिकडं चाललाय दुसऱ्या ह्याच्यावर आणि टायर बनवून आणलाय. पण हा जॅक काय कामाचा नाही आहे. नुसतं ऑइल निघतंय याच्यातनं. आपली गाडी आता इथंच थांबले. मला वाटत नाही की आज आपण काय जास्त लांबपर्यंत जाणार आहोत. आत्ताचे 100 किलोमीटरच आलोय. बोललो चला आरामात जाऊया, पण काय बघू आता काय होतं आणि काय नाही. एवढा बेकार कंटाळा आलाय ना काय सांगू. आता अख्खा दिवस इथंच आहे नुसतं. ते गाडीचा पहिला प्रॉब्लेम झाला आणि आता परत हे. आणि ह्यो तर बेकारच माणूस आहे जो. त्यांनी जो मधीच दगड टाकला होता गाडीच्या मधीच रोडवर. बोलतो गाड्या थांबत नाही, तर यांनी मध्येच दगड टाकला. मी तर घाबरलो जो. बोललो आता करतो की काय काय समजत नाही. ॲक्सिडेंट झाला तर डोक्याला ताप काय उगाच. मी बोललो मी जातो नाही तर मग तो बोलतो नाही भाई रुक जाओ. मैं थोड़ा आधा घंटे में हो जाएगा अपना काम. गाडीमध्ये माल आहे सफरचंद आणि त्याला घेऊन जायचं होतं. आता वाजले बघा किती. आता बघूया आपण जाऊ कितीतरी, जास्त लांब नाही जाणार. जितका जाता येईल तितका जाऊ आणि 4-5 वाजता मस्त एक पेट्रोल पंप बघू आणि आराम करू फुल फ्रेशमध्ये. जरा आजचा दिवस जरा आरामच करू. काय एवढं घाई नाही आपल्याला कुठं जायची. तो आत्ता पोचतोय तिकडं. तिथून गॅरेजवाला घेऊन येईल, जॅक घेऊन येईल. मग आपण बघू काय होतं आहे आता. गॅरेज मध्ये लढे लागून जात. गाड़ी में हवा भर रहा है और मेरे को ब्रेक दबाने को बोला है भाई. लय बेकार परिस्थिती झाले बाबा. यांची हालत फुल टाईट आहे. गाडीतला माल सफरचंदाचा दुपारीच द्यायचा होता, पण अजून काही नाही दिलाय ना. त्यांचा भाव दुसऱ्या ठिकाणीच आहे आणि आम्ही दुसऱ्या ठिकाणी अडकलोय. आता टायरमध्ये हवा भरून आणलं नव्हती, ती पण इथं हवा कमी झाली. फुल टेन्शनमध्ये भावा झाले एकदम खतरनाक. आता त्याला विचारूया आता गाडीत बसल्यावर. डोका गरम झाला आता, काय बोलू शकत नाही. बघूया त्यांना विचारून काय बोलतात. ये डलवा दे. हाँ इसी को बनवाना पड़ेगा. आता जो टायर टाकलेला आहे त्याची पण हवा निघत चालले. काय बोलायचं. भावाचा एकदा दिवस खराब निघाला का मग दिवस खराबच निघतो. तशी गत झाले. तसं आम्ही आता टायर नेतोय कारण की यांचा भाव तिकडं पुढं थांबलाय, आम्ही दुसऱ्या साईडला आहे ना भाई. इनका बाजार है. बोलो कुछ. हाँ सही बात है. कोई हाथ बैठाने को तैयार नहीं. एकदम मोबाइल डेंजर हो गया तो सीन. तो क्या बोलेगा यार. चलो अभी आता चाललोय मित्रांनो पुढं. बघूया आता कसं काय आपलं वातावरण आहे. यांच्या भावाचा रिॲक्शन पण आपण रेकॉर्ड करूया, तो काय म्हणतोय बघूया. चला. लय डेंजर काम झाला भावानं, काय सांगू आता. आता या टोलच्या पुढं तो त्यांचा भाव आहे. सांगा. कोई गाड़ी भी नहीं रोक रहा था, कुछ भी नहीं. और ये पत्थर फेंके थे आपको पूरा दिमाग का दही. हाँ यार कोई गिर जाता तो बहुत दिक्कत होता अपने को. अपन फंस जाते ना यार. तुम लोग काम कर रहे हो इधर गाड़ी पे साइड में लेके और ये देते का हमने पिए के पत्थर डलो है
चला ऐसा आवाज आ रहा है गाड़ी का. तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले 6:30 आणि अजून आम्ही शिरापूर जवळ आहे MP बॉर्डर. इथून अजून नाही म्हटलं तरी 10 ते 15 किलोमीटर आहे. तर काय आम्ही तर काय आज पोचू शकत नाही. तर हे ना आपण अर्ध्या रस्त्यात उतरायला सांगू आपल्याला आणि आपण एक चांगला पेट्रोल पंप बघू आणि आपण जाऊ.